दंडोत प्रणाम. मायबाबो, मानवी जीवनामध्ये गुरुला अतिशय महत्त्वाचं स्थान आहे. मग तो भौतिक गुरु असो का पारमार्थिक गुरु असो, गुरुशिवाय माणूस मोठं होऊ शकतच नाही. मग जर गुरु न करता जर कोणी नुसते पुस्तकं वाचून जर MBBS झालं असतं तर गुरु काढण्याचं काही कामच नव्हतं. त्या लेक्चरर ऐकायचं कामच नव्हतं. त्या मेडिकल सायन्सची गरजच नव्हती. सायन्स त्या हॉस्पिटलला जाऊन शिकायची नाही, काही गरज नव्हती. तसंच अध्यात्मच आहे. अध्यात्म हे गुरुशिवाय आपल्याला अध्यात्म कळू शकत नाही. गुरुशिवाय परमेश्वर कळत नाही. आणि त्यामुळं गुरुचं महत्त्व म्हणजे भौतिक जीवनात बी आहे आणि आध्यात्मिक जीवनात बी. पण तो गुरु कसा असावा? गुरु हा कणखर असावा. गुरु हा म्हणजे जिजाबाईसारखा पाहिजे. पहिला प्रथम आई गुरु आहे. माणसाचा प्रथम आई गुरु आहे. ती आई जर चांगली नसेल तर त्या माणसाचं जीवन व्यर्थ जाते. तसं गुरु जर चांगला नसेल तर त्या शिष्याचं जीवन व्यर्थ जाते. एक आई होती आणि त्या आईचा मुलगा रोज आता मोठा झाला थोडा, आणि तो मग थोडं काय करायचं, थोडं छोट्या छोट्या वस्तू करून आणायचा, ही ठेवून द्यायची. म्हणजे हिनं काय त्याच वेळेस त्याला काय करायला पाहिजे होतं, 2 गालात चापटा मारायला पाहिजे होतं. त्यानं ज्यावेळेस का बाहेरचं एखादी वस्तू चोरून आणली त्याच वेळेस त्याचा कान धरायला पाहिजे होता. पण त्या आईनं त्याचा कान धरला नाही. पण म्हणून काय झालं, म्हणून ते पोरगं हळूहळू मोठ्या चोऱ्या करीत गेलं. आणि एक दिवस अशी चोरी केली त्यानं की त्याला त्याच्यात फाशीची सजा झाली. काय हातानं त्याच्या काही माणसं मारले गेले त्या चोरी करत असताना, आणि मग त्याला फाशीची सजा झाली. आणि मग त्याला शेवटी विचारलं की तो शेवटची इच्छा काय. मग त्यानं ते म्हणलं मला आईला बोलवा माझ्या. मग आईला भेटायची इच्छा आहे म्हणे माझी. मग आईला बोलिलं. आई आली. मग आई आल्यानंतर त्यानं आईचं दातानं नाकच कापून घेतलं. ते म्हणे असं का केलंस बाबा आईला, तू आईचं नाक का काटून घेतलंस. तर ते म्हणे आईनं जर मला पहिल्याच दिवशी मी चोरी केली छोटी, तर ती छोटी चोरी केली, तर त्याच दिवशी जर आईनं माझा कान धरला असता तर माझा हे टाईम आला नसता. मग बाबा खरंच आहे त्या पोराचं. तर या आईच खरा गुरु आहे. शिवाजीराजे होते. शिवाजी आता पोरगा लेकरू येते. आता त्याला मग गावात नाचगाणी आली, आणि नाचगाणी आल्यानंतर हे गेले पाहायला गेल्यानंतर मग जिजाऊला 1-2 रोज कळलं नाही, समजलं नाही. परंतु एक दिवस समजलं. आणि मग एक दिवशी जिजाऊ जागेच राहिला. 1 वाजला तरी शिवाजीराजे आलेच नाही. आणि मग हे ना आले 1 वाजता, 12-1 वाजता तिकडचा खेळ संपल्यानंतर. आणि मग विचारलं त्या शिवाजीराजेला कुठे गेलते का. ते म्हणले नाचगाणे पाहायला गेलतो. मग ते म्हणले उद्या काय कर, म्हणजे मी तुम्हाला घोगरं आणून दे, मीच तिथं घोगरं बांधून उभी राहते, कशाला जाते कोणाकडून पाहायला. मग मायबाबा हे एवढं त्याच्या मनात बसलं शिवाजीराजाच्या. आणि शिवाजीराजानं पुन्हा हा असे गुन्हे केले नाही मायबाबा. आणि याचा परिणाम काय झाला, ज्यावेळेस एका सरदाराची बाई त्या शिवाजीराजाला लोकांना गिफ्ट म्हणून आणली, म्हणजे एक नजराणा म्हणून देऊ आणली, आणि शिवाजीराजे पुढे उभी केली. शिवाजीराजे म्हणले अशीच आमची आई असती, सुंदर रूप होती, तर आम्ही सुंदर झालो असतो, बदलले छत्रपती. मायबाबा गुरु चांगला तर शिष्य चांगला. मायबाबा द्रोणाचार्य गुरु होते. पांडवाचे कौरवाचे दोघांचे होते. पण त्या द्रोणाचार्याच्या मनात एकच होतं. तो काय हेतू धरून आले होते, ते म्हणजे त्याचा एक हेतू होता की मी त्या मुलाला मोठं करेन, हे राजे येतं. आणि उद्या त्यांचा जो मित्र होता द्रुपद राजा, त्या द्रुपद राजाने त्याचा अपमान केला होता. आणि त्या द्रुपद राजाला मी ह्या पोरायला सांगेन की शेवटी मला एकच गुरु दक्षिणा द्या, आणि ती म्हणजे द्रुपद राजाला धरून आणा माझ्या पुढं उभं करा. मग तसंच झालं मायबाबा. यानं नाही का त्याला नैतिकता अजिबात शिकवली नाही. दुर्योधनानं पांडवाचा द्वेष केला. द्रोणाचार्य कधीच त्याला म्हणले नाही की हे तुझं बरोबर नाही.
त्याच वेळेस त्याला सांगायला पाहिजे होतं, दुर्योधना हे तू जे पांडवाचा द्वेष करतोस हे तुझं बरोबर नाही, हे तुला अधोगतीकडे नेणार आहे. परंतु तसं तो म्हणला नाही. म्हणला असता तर बरोबर जमलं असतं, परंतु तसं म्हणला नाही. त्यानं स्वतःच्या मुलाला सुधारलं नाही, मुलाला नैतिकता शिकवली नाही, तर दुसऱ्याचं काय, मुलाला पण नैतिकता शिकवली नाही. आणि शेवटी काय झालं मग माय बाबा, शेवटी रणांगणामध्ये आणि आणि शेवटी काय झालं, शेवटी अर्जुनानं त्या द्रुपद राजाला रथाला बांधून आणलं, याच्या पुढं उभं केलं गुरुदक्षिणेमध्ये. आणि मग हा यानं मग त्याचा अपमान केला माय बाबा. आणि मग हा अपमान कोणाच्या देखत केला, त्याचा मुलगा शिकायला होता दुष्टद्युम्न, त्याच्या देखत केला माय बाबा. वडिलाचा अपमान मुलाला कसा सहन होईल, तो काही बोलला नाही. परंतु ज्यावेळेस पांडवाचं कौरवाचं युद्ध झालं त्यावेळेस दुष्ट द्रोणाचार्य ध्यानस्थ होत बसले होते. कशामुळं, त्यांचा तो मुलगा होता अश्वत्थामा, तो वारल्याची वदंता जिकडं तिकडं पसरली होती. तो वारला मारला गेला. आणि ते शोधण्यासाठी ते एका ठिकाणावर ध्यानस्थ बसले. आणि हा दुष्टद्युम्न आला आणि त्याचं मुंडकं उडवलं माय बाबा. स्वतःच्या शिष्यानं गुरुचं मुंडकं मुडविणं हे किती लज्जास्पद आहे. का उडविलं यानं त्याचं गुरुचं मुंडकं, कारण हा गुरुनं त्याला कधीच नैतिकता शिकवली नाही. आणि त्याचा मुलगा जो होता अश्वत्थामा, तो देखील त्याचा मुलगा तर होता पण शिष्य बी होता. आणि त्याला देखील त्यानं नैतिकता शिकवली नाही. आणि म्हणून तो त्या पांडवाच्या कौरवाच्या दुष्ट लोक कौरवाच्या नादी लागला. आणि शेवटी तो शेवटचा सेनापती होता, तो 5वा सेनापती. आणि मग त्याला सेनापती केलं दुर्योधनानं. आणि त्यानं पांडवाला मारण्यासाठी म्हणजे रात्री मारण्यासाठी, म्हणजे रणांगणात नाही, रात्री. आणि मग ते पांडव नाही सापडता त्याचे 5 मुलं सापडले. त्यानं पांडवाला नाही मारलं, पण 5 मुलं त्याच्या हातून मारले गेले. आणि शेवटी त्याच्या डोक्यातला जो मणी आहे ना, ते श्रीकृष्ण महाराजांना काढून घेतला, ही शिक्षा दिली त्याला. आणि त्या शिक्षेचा म्हणजे आजन्म त्याला त्याची जी जखम झाली, त्या जखमेमधून रक्त वाहत आहे माझ्या. आणि मग ही शिक्षा, एवढं नीच जीवन त्या याला कशामुळं लाभलं, गुरु जर चांगला असता तर माय बाबा आज त्या म्हणजे अश्वत्थाम्याला ही वेळ आली नसती. वडिलांनं जर चांगले शिकवलं असतं त्याला, तर त्यानं त्या द्रौपदीचे पुत्र मारले नसते आणि त्याला ही वाईट वेळ आली नसती. परंतु वेळ आली वाईट कोणामुळं, गुरुमुळं आली, वडिलामुळं आली माय बाबा. त्यामुळं आपण शिष्य शिकवताना शास्त्र कमी शिकवा, परंतु नैतिकता जास्त शिकवा. माझ्याकडे आज बऱ्याच महिला शिक्षण घेतात, मी त्यांना शास्त्र कमी शिकवतो पण नैतिकता शिकवतो काय बाबू. काही आपल्याकडं काही लोक असे काही गुरु असे येतात की त्या गुरुकडं बरेच लोक शिकायला जातात, पण ते गुरु त्याला सांगत नाहीत की नैतिकता शिकवत नाहीत. नैतिकता शिकवला पाहिजे, खरा धर्म शिकवला पाहिजे. आणि मग ते लोक त्या गुरुपासून निघतात आणि जे नको ते कामं करतात. माय बाबा बरं करू द्या, त्या शिष्यावर अवलंबून आहे ते करणं, त्या गुरुचा दोष नाही त्याच्यात. गुरुने तर शिक्षण द्यायला चट केलं, इकडं शिष्य बाहेर येऊन काय करतात ही गुरुची जबाबदारी नाही. पण त्याच शिष्याला पुन्हा आपल्याजवळ आल्यावर त्या शिष्याचं कान धरायला पाहिजे गुरुनं, की तू जे बाहेर जाऊन करतोस ना हे तो योग्य नाही, हे असं करू नको, धर्मानं चल आणि धर्म आचर. पण हे गुरु सांगत नाहीत. आणि शेवटी मायबाबा हे तेच गुरु त्या शिष्याला आपल्या गळ्याला लावतात. तर मग ते गुरु बी भ्रष्ट आणि शिष्य भ्रष्ट अशी म्हणायची वेळ आपल्यावर येते मायबाबा. हे असं तर मग काय म्हणायचं, मला काय म्हणायचं आहे की गुरु चांगला पाहिजे तर शिष्य चांगला होतो. शिष्य आणि गुरुनं बी शिष्याचं ऐकलं पाहिजे आणि शिष्यानं बी गुरुचं ऐकलं पाहिजे. दोन्ही बी त्या दोन्ही एकाच नाण्याच्या बाजू आहे. गुरु जर चांगला असला आणि शिष्यानं जर ऐकलं तर शिष्याचं भलं होतं आहे. आणि शिष्यागण चांगला आहे पण गुरु काहीच त्याला सांगत नाही, तर मग त्याचं भलं होत नाही. मग कबीरदास म्हणले, त्यामुळं कबीरदास काय म्हणतात, गुरु की जे ज्ञानी के पाली पिजे छानी आणि विना विचारे गुरु के तो पडे चौरे शिकानी. कसा बी गुरु जर केला आपण नाही बाबा
तसा गुरु जर आपल्याला लाभला ना निसता तर त्या गुरु असून त्या गुरुच्यानं आपली 84ची खाणी चुकत नाही. म्हणून गुरु आपल्याला चांगला लाभला पाहिजे. गुरुचं फार महत्त्व आहे माय बाबा. गुरु चांगला जर लाभला तर कबीरदास म्हणतात की ये तर बिस्की बेलरी गुरु अमृत की खाण. गुरु तर अमृताची खाण आहे आणि आपण तर हे हा शरीर हे विसाचं वल्ली आहे. ये तर बिस्की बेलरी गुरु अमृती खान शीस दिये जो गुरु मिले तो भी सस्ता द्या. तसा जो गुरु भेटला शिवाजीराजाच्या आईसारखी आई आपल्याला गुरु म्हणून भेटली तर मायबाबा आपलं कल्याण होईल. मायबाबा जर चांगले गुरु जर भेटले तर आपलं कल्याण होत आहे. पण गुरु जर नुसतंच म्हणजे आपल्याला ज्ञान सांगत नाहीत, आपल्याला काहीच करत नाहीत, आपलं भलं आपलं भलं कसं होईल हे बघत नाहीत ते, तर तसे गुरु बाबा ते गुरु आपल्याला 184च्या योजनेकडे नेतात. हे ध्यान ठेवा आणि चांगला गुरु करा. एक गुरु जरी चांगला नसता भेटला तरी दुसरा गुरु चांगला करा आणि त्याच्याकडून ज्ञान घ्या आणि आपलं भलं करून घ्या अशी मी तुम्हाला नम्र विनंती करतो आणि तुमची राजा घेतो. धन्यवाद प्रणाम.